नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 50वा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की हे इथे सांगितलेले म्हणजेच ऐकविलेले जर तुम्ही मनापासून ऐकले तर तुम्ही दिगंबर होणार हे निश्चित लक्षात ठेवा. तुमच्या आठवणीच्या संग्रहापासून जर तुम्हाला काही आशा असेल तर या माडीवर म्हणजे माझ्या या बैठकीत या आश्रमात येऊच नका. जगाचा अर्थात मानसिक जगाचा म्हणजेच आत्मनिष्ठ जगाचा जो अनुभव येतो तो केवळ आणि केवळ अज्ञानातूनच येतो. इकडे कुणाचे सहसा लक्षच जात नाही. मृगाच्या बेंबीत जो वास असतो कस्तुरीचा तसा तुमचा वास तुमच्या केवळ असणेपणात आहे. याच अंतर्यामीच्या वासुदेवाला ओळखा. तात्पर्य या वासुदेवाचा वास येतो तो आपल्याच केवळ आपल्या असणेपणाच्या रूपाने. निसर्गदत्त महाराज म्हणत देह आपण नव्हे म्हणजे खाद्यान्न आपण नव्हे म्हणजे खाल्लेले जे आहे ते आम्ही नाही. तुम्ही केवळ तुम्हीच असल्याच्या ज्ञानाशिवाय कोणालाच दैवत गुरु कर्म असे काही मानू नका. शब्दांचे अर्थ शब्द असेपर्यंतच टिकतात. शब्दांचे अर्थ शब्द असेपर्यंतच टिकतात किंवा ऐकणारा असेपर्यंत ते टिकतात किंवा ती भाषा येते तोपर्यंतच ते टिकतात. शब्द गेला भाषा गेली की अर्थही गेला. ज्याच्यापासून जग निर्माण झाले अर्थात आत्मनिष्ठ जग निर्माण झाले वस्तुनिष्ठ जग नाही त्यालाच आपण जगातला असे उलट समजले. उलट म्हणजे जगात तो नाही तर उलट त्याच्यात जग आहे. अर्थात ते जग म्हणजे आत्मनिष्ठ जग वस्तुनिष्ठ जग नाही. आपण केवळ असणेपणाची जाणीव ही चक्क परमात्म्याची जाहिरात आहे. आपण आपली केवळ असणेपणाची जाणीव ही चक्क परमात्म्याची जाहिरात आहे. अवघे जग ज्याच्यामुळे आत्मनिष्ठ अशा रूपात जाणल्या जाते ते त्याच्यामध्येच विराम सुद्धा पावणार आहे. आताची तुमची तुम्ही बाळगलेली ओळख खरी नाही. आताची सध्याची तुमची तुम्ही बाळगलेली ओळख खरी नाही. फक्त ती खुराकापुरती आहे किंवा फक्त खिरापतीपुरतीच आहे. तू आहेस हे तुला कळते. या ज्ञानाला गुरु म्हणा देव म्हणा पण हे सर्व तुला तू असल्याच्या ज्ञानामुळेच कळते हे ध्यानात घ्या. आपल्या केवळ असणेपणाकडेच लक्ष ठेवा. बाकी सर्व सोडा. त्या आहेपणाला देहासारखे मानू नका. दिवसा तुम्ही कामात असता ठीक आहे. एकांत मिळत नाही ठीक आहे. पण झोपाच्या वेळी नेमके काय झोपत आहे याकडे बारीक लक्ष ठेवा. पण झोपायच्या वेळी नेमके काय झोपत आहे याकडे बारीक लक्ष ठेवा. झोपेत पण तुमचे विचार चालूच असतात पण ते झाकलेले असतात. जसे बी चिखलात टाकले ते झाकून टाकल्या गेले जाते पण तेच बी झाडाच्या रूपाने वर उफाळून येते. आत्मज्ञानाला शरण जा.
गुरुवचन म्हणजे ते तू आहेस याचे अंधभक्त न होता या गुरुवचनाला रक्तात वाहू द्या. गुरुवचन ते तू आहेस या वचनाचे अंधभक्त न होता किंवा गुरुचेही अंधभक्त न होता या गुरुवचनाला रक्तात वाहू द्या. निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या अध्यात्मात, आमच्या परमार्थात प्रयत्नांना मुळीच स्थान नाही. त्याचा इथे काळी मात्र उपयोग नाही. जाणीव ही स्वयंप्रकाशी आहे, अवांछित आहे. त्याची इच्छा केली गेली नाही या संबंधी काही उपाय जर केला तर तो अपायच ठरणार. कारण हे सर्व उपाय वगैरे जे तुम्ही करता ते देहबुद्धीनीच करता. जागे असताना झोपेपेक्षा जास्त सुखी व्हा. जागे असताना झोपेपेक्षा जास्त सुखी व्हा. मग तुम्ही मसनात म्हणजे स्मशानात, तीर्थक्षेत्रात किंवा नंदनवनात जी राहण्याची मजा येईल ती मजा तुम्हाला इथे येईल. जग आहे तसे आहे. ते कुरूप किंवा सुंदर तुम्ही कल्पनेनेच बनवलेले आहे. तुमच्या भाग्याने मी सांगितलेले किंवा मी तुम्हाला ऐकवलेले तुमच्या कानावर पडत आहे. त्याचा आदर करा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या भाग्याने मी सांगितलेले किंवा मी तुम्हाला ऐकविलेले तुमच्या कानावर पडत आहे. त्याचा आदर करा. मग तुम्हाला जगात वावरणे हे सोपे आणि आनंददायी होईल. तुम्ही तुम्हीच आहात या तुमच्या असणाऱ्या विश्वासाशी प्रामाणिक राहा. तुम्ही तुम्हीच आहात या तुमच्या असणाऱ्या विश्वासाशी प्रामाणिक राहा. तेव्हा माझे कसे होईल ही चिंताच तुम्हाला राहणार नाही. हे जग म्हणजे वस्तुनिष्ठ जग आपोआपचेच आहे. हे असेच आहे. याच्याच मुळापर्यंत जाहा. जे विद्यमान आहे ते जसेच्या तसेच आहे. जे विद्यमान आहे जे जसेच्या तसेच आहे. न आलेले आहे आणि न जाणारे पण आहे. पंच ज्ञानेंद्रियांनी पंच ज्ञानेंद्रियांनी रूप रस गंध नाद स्पर्श हे आहे म्हणून वस्तुनिष्ठ जग आहे. हे जर ज्ञान कुठल्याच प्राणीमात्राच्या ठिकाणी जर नसेल तर त्यावेळी जगाचे अर्थात वस्तुनिष्ठ जगाचे अस्तित्व आहे किंवा नाही हे कसे कळणार. म्हणून जोपर्यंत इंद्रिय ज्ञान तोपर्यंतच विश्व असते. इंद्रिय ज्ञान जेव्हा आहे तसे न घेता आवड निवड हवे नको निरंतर हवे मी पाहतो मी ऐकतो इत्यादीची भेसळ झाली की ते जगत आत्मनिष्ठ होते व मग प्रत्येकाचे स्वप्नाप्रमाणे एक मानसिक जग तयार होते. यालाच श्री निसर्गदत्त महाराज तुमचे प्रत्येकाचे जग वेगवेगळे आहे पण मी तुमच्या जगासारखा या काल्पनिक जगात नाही. म्हणूनच ते म्हणतात माझे जग वेगळे व तुमचे जग वेगळे या अर्थाने. म्हणून काही उत्पत्ती नाही म्हणून काही नाशही नाही असे काही नसून आहे ते असेच आहे आणि इथेच थांबा. म्हणून तुम्ही मी ते आहे या गुरुवचनाला चिटकून राहा. देह मनाला कष्ट न देता अंतर्यामी आपण असण्याची आवड ती एवढीच फक्त टिपून घ्या. मगच ऐकलेल्या वाचलेल्या आध्यात्मिक शब्दाचे अर्थ आहे त्याच अर्थाने स्फुरू लागतात. आपणच आपल्याला जागे करा. विचारानेच गैरसमजुतीची समजूत काढा. विचारानेच गैरसमजुतीची समजूत काढा. काही सोडू नका
काही धरू नका. फक्त विचाराने विचाराची समजूतच काढा. वस्तुतः तुम्हाला कुठलीच उपाधी नाही. फक्त अवांछितरित्या जे कळतेपण आले आहे. आपणच असलेल्या या स्मरण विस्मरण यांच्या अतीत असलेला आपले माझे वैयक्तिक असे माझे स्मरण म्हटले आणि इथेच खरी बिघडाबिघडी सुरू झाली. आपणच असलेल्या या स्मरण विस्मरण यांच्या अतीत अशा असणाऱ्या असणेपणाला आपण आपले असे वैयक्तिक समजले, याला माझे स्मरण समजले. इथेच खरी बिघडाबिघडी सुरू झाली. नभासारखे रूप या राघवाचे म्हणजे आपले रूप नभासारखे आहे. याचेच फक्त साधे स्फुरण ठेवा. इथे वादविवाद मुळीच करू नका. याची साधी आठवण ठेवा. नभासारखे म्हणजे अलिप्त, निराकार, कोरे असूनही नसल्यासारखे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका झाला आकाशा एवढा. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात की आपणच असल्याची ही अशी निर्मिती का व कशी झाली याचा विचार सहसा कुणी करत नाही. कोट्यावधीमध्ये एखादाच करतो. गुरुवचनानुसार कुणी एखादा भाग्यवंत आपण असल्याचे ज्ञान तेवढेच पकडून ठेवतो. या गुरुवचनेच्या आज्ञानुसार वागतो. ध्यान धारणेत अनेक अनुभव येतात. सिद्धी, मान सन्मान, सत्कार, हार तुरे भेटतात आणि यातच सर्व रमतात. पण ज्याने गुरु आज्ञा ही विवेकाने पाळली, अंधश्रद्धा म्हणून नाही, काही अगोदरचेच मानून नाही, केवळ गुरु म्हणाले म्हणूनही नाही, तर ज्यांनी विवेकाने गुरुवचन पाळली तोच पुढे जातो. नाहीतर काथ्याकूट करणाऱ्याच्या मागे तो लागतो व स्वतः त्याच्याशी काथ्याकूट पण करत राहतो आणि यालाच ते अध्यात्म समजतात व शेवटपर्यंत याच समाधानात राहतात की मी पुढे जात आहे, माझी प्रगती होत आहे. आपणच असल्याची जाणीव ही एखाद्या शॉर्ट सर्किटपणे निर्माण झालेल्या एखाद्या ठिणगीप्रमाणे आहे. आपणच असल्याची जाणीव ही एखाद्या शॉर्ट सर्किटमुळे निर्माण झालेल्या ठिणगीप्रमाणे आहे. आपण नेहमीच जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म, ईश्वर, अपरोक्ष अनुभव, तुर्या इत्यादी इत्यादी बरेच शब्द ऐकतो. पण समजा आपण ही शब्द ऐकलीच नाही तर न ऐकण्याआधी आपल्याजवळ काय होते किंवा काय आहे हे शब्द ज्ञान न होता आपल्याजवळ आपले स्वतःचे असे काय आहे, तर आपलेपणा आपल्याजवळ आहे, आपले असणेपण आपल्याजवळ आहे, त्यालाच महत्व द्या. शब्द ज्ञानम महारण्यम हे लक्षात ठेवा. या आपल्या मूळ ओळखीला डिझाईन नाही, म्हणजे आकार नाही, कलर नाही. आपल्या असणेपणानेच आपल्याच असणेपणावर टक लावून पाहणे या क्रियेला ध्यान म्हणतात. आपल्या असणेपणानेच आपल्याच असणेपणावर टक लावून पाहणे या क्रियेला ध्यान म्हणतात. इतकी साधी सरळ सोपी ध्यानाची व्याख्या कुठेच ऐकायला मिळणार नाही. इतकी साधी सरळ सोपी ध्यानाची व्याख्या कुठेच ऐकायला मिळणार नाही. ध्याना विषयी पण वेगवेगळ्या काळी बराच काथ्याकूट होत राहतो. पुस्तके लिहिली जातात,
पण त्या पानात आपण अडकत राहतो आणि त्या पानाबरोबर फडफडत पण राहतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात की आतापर्यंत जेवढे जेवढे तुम्ही वाचले निसर्गदत्त महाराज म्हणतात की आतापर्यंत तुम्ही जेवढे जेवढे वाचले, ऐकले, अनुभवले ते खरे मानले. आता त्या खरे मानण्याची शिक्षा ही तुम्हाला भोगावीच लागणार. आता आरडाओरडा करून काहीही फायदा नाही. पण स्वपणाचे स्वप्न गेले की झालाच तो मोकळा. मोकळे न होण्याला एकच कारण, आपला देहाशी असलेला इनामीपणा आड येतो. आपला देहाशी असलेला इनामीपणा आड येतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अध्यात्म म्हणजे काय? दिसण्या भासण्याच्या आधी जे आहे तेच अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? दिसण्या भासण्याच्या आधी जे आहे तेच अध्यात्म. स्वतःशी अनन्य व्हा म्हणजेच काय? न अन्य व्हा. माझा स्वाद मला नसताना ईश्वर आहे काय? तुम्ही जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा कुणीच काय आईवडिलांनी सुद्धा तुम्हाला पाहिले नव्हते. तुमच्या या शरीराची वाढ कशी झाली? रक्त, मांस, मज्जा, पेशी, अन्न, पाणी यांचा पुरवठा कसा झाला? ही काया म्हणजे आईने तुम्हाला खायला दिलेले अन्न आहे, जे पुढे कदाचित अन्न प्राण्याचे किंवा नरभक्षकाचे सुद्धा अन्न बनणार आहे. असे म्हणतात की युगांडेचा क्रूर जो इदी अमीन होता त्याला ह्युमन बॉडी विथ राईस स्टफ हे फार आवडायचे. त्याच्या फ्रीजमध्ये मानवी प्रेत राईसनी भरून ठेवलेले असे, नेहमीच असे. असो, तात्पर्य सध्या तुम्ही आंबविलेले व विशिष्ट आकाराचे अन्नाचे उभे आडवे पसरलेले असे गाठोडे आहात. तात्पर्य सध्या तुम्ही आंबविलेले व विशिष्ट आकाराचे उभे आडवे पसरलेले असे गाठोडे आहात. हे समजले की काया बुद्धी ही तुमची क्षीण क्षीण होत राहील. नमस्कार.